श्री स्वामी समर्थ. हाय, हॅलो, नमस्कार. रागिणीच्या लॉंग व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. आज स्वामी समर्थांचा वार गुरुवार आहे. सर्व भक्तांना स्वामी समर्थांच्या आशीर्वादाला सर्वजण गेले असतील. स्वामी समर्थांना आशीर्वाद घ्या. स्वामींकडून छान छान तुम्हाला शुभेच्छा मिळून दे, आशीर्वाद मिळून दे. सगळेजण सुखी राहा, हे स्वामींची चरणी इच्छा. तर आज गुरुवार होता. घरातली कामं वगैरे आटपून घेतली. बाबू झोपला होता. मग काय, स्वामींची पूजा करायची बाकी होती. फुलं वगैरे कालच आणून ठेवली होती मी. आता म्हटलं स्वामींची पूजा वगैरे करते. देव वगैरे स्वच्छ पितांबरीने धुवून वगैरे घेतले. मग देव वगैरे धुतले. मग रुमालाने स्वच्छ पुसून अन्नपूर्णा, बाळकृष्ण, मला हे लग्नात आलेले देव आहेत, माझ्या आईवडिलांनी दिलेले. मी काय फक्त स्वामी समर्थांची मूर्ती घेतलेली आहे. स्वामी समर्थांची मूर्ती आपण स्वतःहून न घेणं, ते स्वामी स्वतःहून आपल्या घरात आलेले आहेत. आपण आणत नाही स्वामींना, स्वामी स्वतःहून येतात. स्वामींची इच्छा आहे तर अशी काही स्वामींची पूजा आज करायची होती. आज गुरुवार होता. देव वगैरे स्वच्छ धुवून पुसून त्यांना हळदी कुंकू लावून ठेवलं देवळामध्ये. माझं छोटंसं मंदिर आहे. मी मोठं मंदिर घेणार आहे, पण आता सध्या तरी छोटंसंच आहे. बाबूमुळे मला कायच कुठं जाता येत नाही. बाबा आणि लहान आहे, 3 महिन्याचं. सगळ्या देवाला हळदी कुंकू लावून ठेवलं. आता मला स्वामींचा अभिषेक घालायचा. स्वामींना अभिषेक वगैरे घालायचा होता. स्वामींना आपण फुलांचे पाकळ्या करतो ना, ते तांदूळ, हळदी, कुंकू मी हे टाकूनच हे करते. तर फायनली मी स्वामींना आता अभिषेक घालते. तर बघा मी कसा अभिषेक घालते ते. एका ताटामध्ये फुलं, स्वामींची मूर्ती, हळदी कुंकू, वरून फुलं टाकले, पाण्याने स्वच्छ मूर्ती गेली. स्वामींना अभिषेक घातला. स्वामींना स्वच्छ रुमालाने पुसून घेतलं. स्वामींना अष्टगंध वगैरे लावला आणि त्यांचा जो हार होता तो त्यांच्या गळ्यामध्ये घातला आणि स्वामींची मूर्ती मंदिरामध्ये ठेवली. मग मी कधी तुपाचा दिवा लावते, कधी तेलाचा दिवा लावते मी. तर तुपाचा दिवा चांगला असतो लावलेला, तो पण संध्याकाळचा. मग सकाळी मी तेलाचाच लावते दिवा. संध्याकाळी तर माझे मिस्टरच दिवाबत्ती करतात, कारण की बापामुळे मला संध्याकाळचा टाईम जास्त भेटत नाही, जेवण वगैरे बनवायचं असतं त्यामुळे. मग खाली स्वामींची मूर्ती ठेवायची, त्याच्या खाली फुलं, थोडंसं तांदूळ म्हणजेच अक्षदा, हळदी कुंकू टाकलं. स्वामींची मूर्ती ठेवली, पाया वगैरे पडले. मग तिथून पुढं गणेशाचं हे होतं माझ्याजवळ एक. मी कोयनाला स्वामी समर्थांचं मोठं मठ आहे, तिथे मला ते ओटीमध्ये दिलं होतं त्यांनी. ते गणेशाचीच एक हे आहे, मला माहीत नाही, मी दाखवेन तुम्हाला. मग स्वामींना फुलांचा हार घातला. मी हाताने बनवला होता हार. झेंडूची फुले वगैरे देवघरामध्ये मांडली. स्वामींपुढे त्यांच्यासाठी पिण्याचा तांब्या भरून ठेवला. हळदी कुंकू लावलं घंटीला, तांब्याला हळदी कुंकू लावून घेतलं. दिवा लावायचा होता, दिव्याला पण हळदी कुंकू लावून घेतलं. देवघराला हळदी कुंकू लावून घेतलं. मी स्वतःला हळदी कुंकू लावून घेतलं. मग दिवा वगैरे सगळं धुतलं होतं ना मी, ते स्वच्छ पुसून त्यात वात वगैरे लावली. मग त्याच्यामध्ये तेल ओतून, तिळाचं तेल, मी देवाला तिळाचं तेल सेपरेट वापरते. काही लोक घरातलंच ते आपण खातो ते वापरतो, पण ते सारखं आपण हात वगैरे लावतो ना, कधी नॉनव्हेज असतं काय असतं, मग ते देवाला देणं योग्य नाही. त्यामुळं मी तेलाच्या बाटल्या आणून ठेवते देवासाठी. मग त्या दिव्याला वात केली, त्याच्यामध्ये हे तेल ओतलं. हे तिळाचं तेल आहे. मग फुलं वगैरे ठेवले, दिवा वगैरे लावला, पाया वगैरे पडून घेतले. बाबू तोपर्यंत शांत होता, त्यानं काहीच आवाज केला नाही. मला पूजा वगैरे चांगली करून दिली त्यांनी. शांत झोपला होता तो. पूजा वगैरे केली. स्वामींची विभूती होती घरामध्ये, ती खाली ठेवलेली. ती स्वामींच्या पायापाशी ठेवली विभूती. बाळ कधी रडतं ना, तेव्हा मी विभूती वगैरे त्याला लावते. बाळ घरात असल्यामुळे मला अगरबत्ती लावता येत नाही, कापूर वगैरे जाळता येत नाही, तर स्वामी समजून घेतील माझे. पाया वगैरे पडले. माळ जपायची राहिली होती. ओढणी शोधते, ओढणी काही सापडतच नव्हती मला. ओढणी वगैरे मी घेतली, दुसरी भेटेल ती. स्वामींची माळ जपायची बाकी होती, तोपर्यंत तो शांत बसला. दिवाबत्ती वगैरे सगळं तर झालं होतं, फुलं वगैरे ठेवले होते मी. स्वामींची माळ जपायची बाकी होती, तर माळ जपते. स्वामींची तर पूजा झालेली आहे. आता फक्त स्वामींचं जप करायचं राहिलं, पण थोडं जप करून घेते. माळ जपायला घेतली.
स्वामी समर्थांची माळ आहे. श्री स्वामी समर्थ, 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 अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री कुलकोट निवासी श्री परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज की जय, श्री स्वामी समर्थ महाराज की जय, श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अशक्य शक्य करतील स्वामी, अशक्य शक्य करतील स्वामी, अशक्य शक्य करतील स्वामी. जर माझ्या काय चुकामाका झालं असं स्वामी तर मला माफ करा. मी स्वामींचे कान वगैरे पकडते ना. तर माझा कसा व्हिडिओ तुम्हाला वाटला? स्वामींनी माझ्यासोबत खूप मोठा माझ्यासोबत एक चमत्कार झालेला आहे. जसं की जर तुम्हाला तो जाणून घ्यायचा असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. त्यासाठी मी चांगला एक लॉंग व्हिडिओ बनवेल, तो बघा स्वामींची पूजा कशी झाली, किती सुंदर दिसतात, लखलखत आहेत. स्वामींच्या नजरेत बघा. स्वामी सर्व भक्तांना खुश ठेवा, सगळ्यांच्या आयुष्यात आनंदाची भरभराट होऊन दे. तुमचा आशीर्वाद सर्वांच्या पाठी